जय खानदेश मंडळी, मी आहे तुमची सोनल अहिराव आणि आज आपण असं पौष्टिक सगळ्यांना आवडणारं, लहानांपासून तर मोठ्यांना सगळ्यांना आवडणारं असं क्रंची आणि फ्राय मोमोज मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे। तर त्यासाठी साहित्य काय लागतं ते आपण आता बघून घेणार आहोत। इथे मी मीडियम साईजचे 2 गाजर जे आहेत ते चॉपरने चॉप करून घेतलेले आहेत। 2 मीडियम साईजचे कांदे जे आहेत ते पण चॉप करून घेतलेले आहेत। कमीत कमी 10 ते 12 ज्या पाकळ्या आहेत लसणाचे ते पण मी बारीक चिरून घेतलेले आहेत। इथे आपल्याला लसणाची पेस्ट घ्यायची नाही आहे। आणि त्यानंतर मी इथे एक थोडंसं अद्रक जे आहे ते अद्रकचे बारीक काप करून घेतलेले आहेत। आणि त्यानंतर अर्धा कोबी मी इथे चॉपरने छान असं चॉप करून घेतलेलं आहे। आणि त्यानंतर मी इथे आपण मोमोजसाठी वरचं जे आवरण असतं ते तयार करण्यासाठी मी इथे 200 ग्राम मैदा घेतलेला आहे। तर आता आपण मोमोजचं स्टफिंग तयार करून घेणार आहोत। तर स्टफिंग तयार करण्यासाठी आपण गॅसवरती सर्वात आधी कढई ठेवून घेणार आहोत। गॅसवरती आधीच मी कढई ठेवली होती। आता त्यामध्ये आपण तेल घालून घेणार आहोत। तेलाचं प्रमाण आपल्याला थोडंच घ्यायचं आहे, अगदी 2 चमच्यासारखं तेल वापरायचं आहे। तेल जास्त वापरायचं नाही आहे। तेल छान गरम झालं की आपण त्यामध्ये सर्वात आधी जे बारीक चिरलेले लसूण आहेत ते लसूण आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत। लसूण घातल्यानंतर त्याला छान फ्राय करून घेऊया। आणि त्यानंतर आपण यामध्ये बारीक चिरलेलं जे आलं होतं ते आलंही आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत आणि तेही छान असं फ्राय करून घेणार आहोत। लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला आलं लसणाची पेस्ट इथं वापरायची नाही आहे। आपल्याला फक्त चॉप केलेले आलं आणि लसूणच यूज करायचे आहेत। हे छान फ्राय झालं की यामध्ये आपण कोबी जी बारीक चिरलेली आहे ती कोबी इथे घालून घेणार आहोत आणि तिला पण आपण 2 ते 3 मिनिटासाठी थोडं फ्राय करून घेणार आहोत। आपण याला 2 ते 3 मिनिटासाठी फ्राय करून घेणार आहोत। ह्या भाजीला जास्त शिजवायचं नाही आहे, आपल्याला याच्यातला जो कच्चापण आहे तो राहू द्यायचा आहे। आणि त्यानंतर आपण बारीक चिरलेला कांदे कापले होते तेही टाकून घेणार आहोत। गाजर पण जे चॉप केले तेही टाकून घेणार आहोत आणि परत आपण याला 2 ते 3 मिनिटासाठी छान फ्राय करून घेणार आहोत। आता 5 मिनिटं झालेले आहेत। तर आपण यामध्ये आता मी यामध्ये सोया सॉस घालत आहे 3 चमचा आणि त्यानंतर मी यामध्ये स्वादानुसार मीठही घालून घेणार आहे। मिठाचं प्रमाण आपल्याला इथे कमी ठेवायचं आहे कारण की सोया सॉसमध्ये आधीच मीठ असतं, म्हणून मीठ टाकताना थोडंसं आपल्याला हे काळजी घ्यायची आहे। आणि त्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स केल्यानंतर आपण फक्त आता हार्डली जास्तच नाही तर 1 ते 2 मिनिटासाठी शिजवून घेऊया आणि नंतर गॅस बंद करून घेणार आहोत। आता तुम्ही बघू शकतात की भाजीतलं जेवढं पण पाणी होतं ना ते पूर्ण ड्राय झालेली आहे। जर आपल्याला समजत नसेल तर कशा प्रकारे आपण बघू शकता की सगळी भाजी बघा एका साईडला करायचं आणि जर खाली पाणी दिसत नसेल तर आपण समजायचं की भाजी जी आहे पूर्णपणे ड्राय झालेली आहे, म्हणजे आपली ही भाजी रेडी झालेली आहे मोमोज बनवण्यासाठी। तर आपण आता हे जे मिश्रण आहे, सारण जे आहे ते आता थंड करण्यासाठी ठेवणार आहोत आणि आता पुढची रेसिपी आपण बघून घेणार आहोत। क्रंची मोमोज बनवण्यासाठी मी इथे कॉर्नफ्लेक्स घेतलेले आहेत। कॉर्नफ्लेक्स जे आहेत ते हातानेच आपल्याला चुरा करून घ्यायचा आहे, बारीक चुरा करून घ्यायचा आहे। कॉर्नफ्लेक्स लावल्याने मोमोज जो आहे तो छान असा क्रंची बनणार आहे। तर आपल्याला इथे हातानेच छान असा मस्त बारीक चुरा करायचा आहे त्याचा। तुम्ही बघू शकतात की कॉर्नफ्लेक्सचा असा मस्त बारीक चुरा मी करून घेतलेला आहे। आणि त्यानंतर आपण एक स्लरी तयार करून घेणार आहोत। स्लरी बनवण्यासाठी मी इथे एका वाटीमध्ये कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, म्हणजेच की मक्याचं पीठ घेतलेलं आहे। आणि त्यानंतर ते मी कमीत कमी 2 ते 3 चमचा इथे मक्याचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये आपण ओरेगनो टाकून घेणार आहोत थोडंसं, अर्धा चमचा आपण लाल तिखट टाकून घेणार आहोत आणि स्वादानुसार मीठ घालून घेणार आहोत। मिठाचं प्रमाण कमीच ठेवायचं आहे। आता सगळं मिश्रण जे आहे ते आपण एकजीव करून घेणार आहोत। एकजीव केल्यानंतर पातळ मिश्रण बनवण्यासाठी आपण यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून हे पीठ जे आहे ते असं पातळ मळून घेणार आहोत। ही स्लरी बनवताना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की जास्त घट्टही मळायचं नाही आहे, जास्त पातळही आपल्याला करायचं नाही आहे। तर आपल्याला एकदम मीडियममध्ये हवं आहे। या स्लरीमध्ये एकही गुठळी राहता कामा नये। आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला मीडियममध्ये ठेवायचं आहे, म्हणजे अशाच प्रकारे पातळ करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आपण आता मोमोजसाठी जे आवरण असतं त्याचं पीठ आता मळून घेणार आहोत। पीठ मळण्यासाठी मी इथे एक मोठं ताट घेतलेलं आहे आणि त्यामध्ये
मी हे 200 ग्राम जे मैदा घेतला होता तो मैदाही घेतलेला आहे त्यामध्ये. जर तुम्हाला इथे मैद्याचा पिठाचा उपयोग करायचा नसेल तर तुम्ही इथे गव्हाचा पिठाचाही उपयोग करू शकतात, ते अगदी पौष्टिक आहे. तर पिठामध्ये मी स्वादानुसार मीठ घालून घेत आहे. आता आपण पिठामध्ये थोडंसं तेलही घालून घेणार आहोत, जेणेकरून आपलं जे हा आवरण आहे, मोमोजचं जे आवरण आहे ते छान असं क्रिस्पी बनणार आहे. पिठाला छान आता आपण एकजीव करून घेणार आहोत आणि त्यानंतर थोडं थोडं पाण्याचा उपयोग करून आपण हे पीठ मळून घेणार आहोत. थोडं थोडं पाण्याचा उपयोग करून आपण हे पीठ जे आहे ते छान असं मळून घेणार आहोत, एकजीव करून घेणार आहोत. आणि हे पीठ जे आहे ते आपल्याला जास्त घट्ट मळायचं नाही आहे, मीडियममध्ये मळायचं आहे, जेणेकरून लाटतानाही आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. अशा प्रकारे आपल्याला हे मळून घ्यायचं आहे, तुम्ही बघू शकतात. आणि त्याला छान असं मिक्स करायचं आहे. चांगलं मळल्यानंतर आपण एका कपड्याने त्याला छान असं झाकून देणार आहोत आणि त्यानंतर 10 मिनिटासाठी आपण याला बाजूला ठेवून घेऊया. आता आपले 10 मिनिटं झालेले आहेत. तर आपण आता हे पीठ बघू शकतात की छान मुरलं गेलेलं आहे आणि परत आपण त्याला थोडंसं छान असं मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याचे आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत सगळ्या पिठाचे. अशा प्रकारे मी इथे कमीत कमी 10 ते 12 असे छोटे छोटे गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि बाकी कणकेची मी नंतर करून घेणार आहे. इथं आपण छोटा एक गोळा घेतल्यानंतर पिठामध्ये डीप करूया आणि त्याला असं लाटून घेणार आहोत. जास्त पातळही नाही, जास्त जाडही नाही, आपल्याला याचं मीडियममध्ये ठेवायचं आहे. अशा प्रकारे लाटल्यानंतर आपण सगळे जे कमीत कमी 4 ते 5 पाऱ्या अशा तयार करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकतात की एवढेच छोटे छोटे आपल्याला पाऱ्या बनवायच्या आहेत. अशाच प्रकारे पातळ आवरण लाटून झाल्यानंतर त्यामध्ये आपण हे भाजी भरून घेणार आहोत. जे सारण तयार करून घेतलं होतं ते सारण आपण यामध्ये भरून घेणार आहोत. 1.5 चमचा सारण भरल्यानंतर जसं करंजीला आपण आजूबाजूला पाणी लावतो त्याचप्रमाणे इथे पण आपल्याला चारही बाजूला पाणी लावून घ्यायचं आहे. पाणी लावल्याने काय होतं की हे जी पीठ जे आहे ना, आवरण जे आहे ते मस्त असं चिटकून जातं एक दुसऱ्याला आणि तळताना अजिबात फुटत नाही. आणि हे बघा अशा प्रकारे आपल्याला छोटे छोटे एक प्लेट्स घ्यायच्या आहेत. जसं साडीच्या कशा प्लेट घेतो आपण त्याचप्रमाणे प्लेट्स घ्यायच्या आहेत आणि त्याला असं छान दुमडायचं आहे एका साईडने. आणि त्यानंतर जसं करंजी कसं दाबतो आपण तसंच आपल्याला याला पण छान असं प्रेस करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे बघा मी हे प्लेट्स करून घेतलेले आहेत आणि आता याला छान असं दुमडत आहे. म्हणजे हाफ करंजी कशी बनवतो आपण त्याचप्रमाणे आपल्याला याला पण बनवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे हे जे दुसऱ्या साईडचा जो भाग होता, अर्धा भाग जो होता तो असा प्रेस करून घ्यायचा आहे, चांगला दाबून घ्यायचा आहे. पाणी लावल्यामुळे दुसरा भाग जो आहे तो सहज चिटकतो. आणि बघा तुम्ही बघू शकतात की किती छान त्याला प्लेट्स पण दिसत आहेत. आणि परत मी त्याला प्रेस करून घेत आहे, जेणेकरून मी तेलामध्ये जेव्हा तळणार ते त्याचा भाग जो आहे तो तोंड जे आहे त्याचं ओपन होणार नाही. जर तुम्हाला प्लेट जमत नसतील, असं करायला जमत नसेल तर तुम्ही सहज आपण जसे मोदक बनवतो ना त्या प्रकारेही तुम्ही बनवू शकतात. तर अशाच प्रकारे मी दुसरीही पारी लाटून घेत आहे. आपल्याला छोटीच पारी बनवायची आहे, जशी पहिली पारी बनवली त्याचप्रमाणे आपल्याला ही पण पारी तशीच बनवायची आहे. जास्त जाड नाही किंवा जास्त पातळही नाही. परत आपण यामध्ये 1.5 चमचा सारण टाकून घेणार आहोत आणि त्याच्या आजूबाजूला पाणी लावून घेणार आहोत. आणि पाणी लावल्यानंतर आपण असे प्लेट्स करून घेणार आहोत त्याचे छोटे छोटे. एका साईडला सगळ्या प्लेट झाल्यानंतर आपण दुसरा जो भाग आहे तो अशा प्रकारे आपण त्याला छान असं दुमडून घेणार आहोत, प्रेस करून त्याला छान असं चिटकवून घेणार आहोत. अशा प्रकारे हा मोमोज आपला तयार झालेला आहे. आता मी तुम्हाला मोदकसारखाही मोमोज बनवून दाखवणार आहे. ज्याला कोणाला ते जे मी पहिले मोमोज बनवून दाखवले ज्याच्यात प्लेट्स आहेत तसे जमत नसतील तर आपण सोप्या पद्धतीने जसं मोदक बनवतो त्याचप्रमाणे मोमोज बनवून घेणार आहोत. तर इथे आपण छोटी एक पारी घेऊन घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण 1 ते 1.5 चमचा सारण भरून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर जसं आपण मोदकला वाळतो त्याचप्रमाणे इथे पण आपल्याला अशा दोन्ही साईडचे कडे जे घ्यायचं आहे आणि त्याला असं दुमडायचं आहे थोडं थोडं करून. आणि अशा प्रकारे आपल्याला हा मोमोज जो आहे फिरून म्हणजे हाताने गोल गोल फिरून घ्यायचा आहे. त्याला आपोआप त्याला प्लेट्स येतील आणि अशा प्रकारे बघा हा मोमोज तयार झालेला आहे.
एकदम सोपी पद्धत आहे. जर आपल्याला तसा मोमोज येत नसेल तर तुम्ही ह्या प्रकारेही बनवू शकतात. तर मी अशा प्रकारे सगळे मोमोज जे आहेत तयार करून घेतलेले आहेत. मी तुम्हाला इथे 2 प्रकारचे मोमोज दाखवणार आहे. एक फ्राय मोमोज आणि क्रंची मोमोज. तर इथे मी कढईमध्ये तेल आधीच टाकून ठेवलेलं होतं. तेही छान गरम झालेलं आहे आणि गरम झाल्यानंतर आपण हे जे मोमोज तयार केलेले आहेत ते मोमोज एक एक त्यामध्ये टाकणार आहोत आणि त्याला छान असं स्लो आचवरती त्याला फ्राय करून घेणार आहोत आपण. प्रकारे मी यामध्ये एकाच वेळी 5 ते 6 मोमोज आपण यामध्ये तळू शकतो, पण तेही आपण स्लो आचेवरतीच आपल्याला तळायचं आहे. फुल गॅस करायचा नाही. फुल केल्याने काय होणार आहे की आपले मोमोज जे आहेत ना ते क्रंची होणार नाहीत आणि वरून फक्त लाल होणार, पण तो क्रिस्पी असा होणार नाही आणि बाहेर काढल्यानंतर नरम पडेल. म्हणून आपल्याला याला छान असं स्लो गॅसवरती छान असं क्रंची तळून घ्यायचे आहेत. हे मोमोज तळण्यासाठी आपल्याला कमीत कमी 7 ते 8 मिनटं लागतात. हे बघू शकतात तुम्ही की किती छान असे क्रंची हे मोमोज तयार झालेले आहेत. तर आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. प्लेटमध्ये मी खाली टिश्यू पेपर ठेवला आहे, जेणेकरून या मोमोजमध्ये जे पण एक्स्ट्रा तेल राहणार आहे ते तेल जे आहे ना त्याच्यामध्ये ऑब्झर्व होऊन जाईल. म्हणून मी खाली टिश्यू पेपर ठेवून घेतलेला आहे आणि सगळे मोमोज मी त्याच्यामध्ये काढून घेत आहे. तुम्ही बघू शकतात की आपले हे क्रिस्पी असे हे मोमोज फ्राय झालेले आहेत. किती सुंदर दिसत आहेत. फ्राय मोमोज तर झालेले आहेत. आता मी दुसऱ्या प्रकारचे मोमोज तुम्हाला दाखवणार आहे, जे आहे क्रिस्पी मोमोज. तर क्रिस्पी मोमोजसाठी मी इथे एक पातळ असं स्लरी तयार करून घेतलेली आहे. साईडला तुम्ही बघू शकता की कॉर्नफ्लेक्स घेतलेला आहे. आता इथे आपण एक एक मोमोज घेऊन ही जी पातळ स्लरी जी आहे या स्लरीमध्ये आपण याला डीप करून घेणार आहोत आणि चारी बाजूने हे मिश्रण जे आहे त्याला लावून घेणार आहोत आणि त्यानंतर फोकच्या साहाय्याने आपण त्याच्यावरचं जे एक्स्ट्रा पीठ असणार आहे, स्लरी जी असणार आहे ती काढून घेणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे आपण त्याला काढून घेणार आहोत. स्लरीमधून आपण त्यानंतर या कॉर्नफ्लेक्समध्ये टाकून घेणार आहोत आणि कॉर्नफ्लेक्समध्ये टाकल्यानंतर त्याच्यावरती आपण या अशा प्रकारे कॉर्नफ्लेक्स लावून घेणार आहोत चारी बाजूने. त्याला छान असं डीप करून घ्यायचं आहे. चारी साईडला त्याचा आवरणला हे कॉर्नफ्लेक्स लागले पाहिजे. अशा प्रकारे आपण हे कॉर्नफ्लेक्स लावून घेणार आहोत. तुम्ही बघू शकतात की कॉर्नफ्लेक्स त्याला छान असं लागलेलं आहे. तुम्ही नंतर हातानेही त्याला थोडंसं प्रेस करू शकतात आणि अशा प्रकारे मी त्याचे जे कडे आहेत ते मी दाबून घेतलेले आहेत. बघू शकतात की किती छान दिसायलाही इतकं सुंदर दिसत आहे. तर तळून किती क्रंची होणार आहेत तुम्ही बघू शकतात. खरंच खूप सुंदर. अशाच प्रकारे मी सगळे मोमोज जे आहेत ते तयार करून घेणार आहे आणि असेच सगळे तयार करून घेऊया. डीप केल्यानंतर हे बघा, परत मी स्लरीमध्ये टाकत आहे आणि त्याच्यावरती असं पिठाचं मिश्रण जे आहे ते घोळून घेणार आहे आणि परत फोकच्या साहाय्याने याच्यातलं जेवढं पण पीठ आहे ते साईडला होणार आहे. हे बघा, आणि परत आपण याला या क्रम्समध्ये टाकणार आहोत. अशाच प्रकारे मी दुसराही मोमोज तयार करून घेतलेला आहे. हे बघू शकतात तुम्ही, त्याच्या चारी बाजूला छान असं क्रंच लागलेलं आहे. हे बघू शकतात की किती सुंदर दिसत आहेत. आता हे आपले तळण्यासाठी रेडी आहेत. इथे तेल आधीच गरम होतं. आता आपण यामध्ये एक एक करून असे हे मोमोज जे आहेत त्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि स्लो आचवरतीच आपण याला फ्राय करणार आहोत. तुम्ही बघू शकता की एकेच वेळी मी कमीत कमी 6 ते 7 इथे मोमोज टाकलेले आहेत आणि स्लो आचवरती त्याला छान असं मी क्रिस्पी करून घेणार आहे पूर्णपणे. हे क्रिस्पी करण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त 7 ते 8 मिनटं लागतात. फुल गॅस करायचा नाही. तुम्ही बघू शकतात की क्रंची मोमोज जे आहेत ते त्याचे थोडेफार छान फ्राय झालेले आहेत. आणखी आपण याला आता पलटी मारून घेऊया आणि कमीत कमी 4 ते 5 मिनटासाठी परत फ्राय करून घेणार आहोत. छान बघू शकतात की आपले हे तंदुरी मोमोज जे आहेत ते छान असे क्रिस्पी मस्त असे फ्राय झालेले आहेत. तर आपण आता याला एका प्लेटमध्ये टिश्यू पेपर ठेवून काढून घेणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला हे सगळे मोमोज जे आहेत ना ते काढून घ्यायचे आहेत. हे मोमोज किती क्रंची दिसत आहेत, अगदी करंजीसारखी दिसत आहे आणि खायलाही तेवढीच टेस्टी असणार आहे आणि खूप छान फ्राय झालेली आहे. जेवढी छान फ्राय होते ना तेवढीच खायला ती स्वादिष्ट आणि चविष्ट लागते. हे क्रंची मोमोज जे आहेत ते तयार झालेले आहेत. आता आपण याला एका सर्विंग प्लेटमध्ये छान असं सजवून घेणार आहोत.
तुम्ही जवळून बघू शकतात की किती क्रंच, हे बघा, तुम्हाला मी आवाज करून दाखवू शकते. हे बघा किती छान असा आवाज येते, म्हणजे विचार करा किती छान असा हा क्रंची झालेला आहे. सगळेच कसे छान क्रंची झालेले आहेत. आपण हे क्रंची मोमोज जे आहेत त्याला छान असं पेरी पेरी मसाला जो आहे तो लावून घेणार आहोत. हे बघा किती छान असा आवाज येतोय, म्हणजे याचा अर्थ की आपले हे मोमोज जे आहेत तर ते छान असे फ्राय झालेले आहेत. आणि आता वरून आपण मस्त पेरी पेरी मसाला लावून घेणार आहोत. त्यानंतर आपण असं छान मिक्स करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकतात की आवाज पण किती सुंदर येत आहे त्याचा. माझं तर तोंडाला पाणी झालेलं आहे. तर आता आपण याला एका सर्विंग प्लेटमध्ये छान असं सजवून घेणार आहोत. तुम्ही बघू शकतात की आपली हे सर्विंग प्लेट पण तयार झालेली आहे आणि आपले हे मोमोज पण छान असे तयार झालेले आहेत. त्याच्यासोबत आपण हे मोमोजसोबत खाण्यासाठी इथे मेयोनीज घेतलेला आहे आणि शेजवान चटणी आहे. जर तुम्हाला इथे टोमॅटो सॉसही आवडत असेल तर तुम्ही टोमॅटो सॉसचा पण उपयोग करू शकतात. पण माझ्या मुलांना इथे मेयोनीज आणि शेजवान चटणी हे दोघं आवडतात, म्हणून मी त्यांच्यासाठी मेयोनीज आणि शेजवान चटणी घेतलेली आहे. तर तुम्ही बघू शकतात की आपली ही प्लेट जी आहे ती एकदम रेडी झालेली आहे. तुम्हाला मी एक तोडून पण दाखवते की आजचा जो भाग आहे ना, आतून पण जो सारण आहे तेही छान शिजलेलं आहे. बघा किती छान गरम गरम एकदम वाफा निघत आहे. हे मोमोज गरम गरम खाण्यातच मजा आहे. वरचं आवरणही तुम्ही बघू शकतात की छान असं क्रिस्पी झालेलं आहे. तर ही माझी मोमोजची प्लेट पूर्णपणे तयार झालेली आहे आणि अशाच प्रकारे फ्राय मोमोज जे आहेत तेही तयार झालेले आहेत. आता इथे आपण एका बाउलमध्ये जे फ्राय केलेले मोमोज आहेत ते मोमोज आपण इथे टाकून घेणार आहोत आणि त्यावरती पेरी पेरी जो मसाला आहे तोही टाकून घेणार आहोत आपण. आणि पेरी पेरी मसाला टाकल्यानंतर आपण ह्या मसाल्याला सगळ्या मोमोजला ते लागलं पाहिजे म्हणून त्याला छान असं मिक्स करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकतात की हा पेरी पेरी मसाला जो आहे सगळ्या मोमोजला लागलेला आहे. तर आता आपण याला एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. आता हे मोमोज आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया आणि अशा प्रकारे आपण हे मोमोज जे आहेत सगळे छान रचून घेणार आहोत. आणि एका साईडला आपण इथे घेतलेली आहे शेजवान चटणी आणि मेयोनीज घेतलेली आहे. अशा प्रकारे आपले हे फ्राय मोमोज जे आहेत पेरी पेरी मसाल्यावाले मोमोजही तयार झालेले आहेत. फ्राय मोमोज जे आहेत ते खायला खूपच चविष्ट आणि स्वादिष्ट लागतात. अशा प्रकारे तुम्हीही मोमोज बनवून बघा, खूपच चविष्ट बनणार आहेत. आणि तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा की तुमचे मोमोज कसे बनले आहेत. जर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच तिला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.